स्वतःच्या पोटच्या पोरीबद्दल असं बोलताना तुला जरा नाही वाटत नाही? ह्याच वागणुकीमुळे आई आपल्याला सोडून देते. जो माणूस स्वतःच्या लेकीचे असे हाल करतो त्याने आपल्या बायकोचे काय हाल केले असावेत ना याची प्रचिती. मला शानभाव सांगू नको. 100 रुपये देतेस का नाही देत? पैसे दे चुपचाप. पैसे दे. पैसे काढ चुपचाप पैसे काढ. खरंच माझ्याकडे पैसे नाहीत. नाही आहेत? मग ठीक आहे. आज तुला बाजारात नेतो आणि तुला सौदा करून टाकतो. चल चल. काय चाललंय का बाबा? काय चाललंय एवढा सुंदर देखण्या पुरीला कशाला मारतो? अशामध्ये पैसे लागतील तो कोणाला मागीन? पोरीलाच मागीन ना. हे पैसे नाही देत म्हणते म्हणून इथं सौदा करायला नेता होता. हो. किती द्यायचे? किती द्यायचे तुझ्या या खोडी? 20,000. 20,000. 15,000. किती? 15,000. चप्पल काढ. चप्पल काढ. किती देतेस? 15,000 रुपया तुला माझ्या पोरी चप्पल मिळेल का? घेऊन जा. 20,000. पक्का? दे. पक्का? हो दे. घेऊन जाईल आता. हा घेऊन जा. मिळाले पैसे झालं समाधान. पण बाबा हे पैसे तुम्हाला किती दिवस पुरतील? 15 दिवस? 1 महिना? 1 वर्ष? पण जेव्हा हे पैसे संपतील तेव्हा काय करणार? कोणाला घेणार? स्वतःला? हो तुम्हाला तर कोणी घेणार सुद्धा नाही. कारण मानव जातीला लागलेले कलंक खबरदार मला हात मारण्याचा प्रयत्न केला. राणी सिटी तरह मेरे साथ चल वरना तुझे उठा के ले जाऊंगा. माझा सुखात ठेवेन तुला सोन्या नावाने पडवे. नको मला तुझं सुख आणि नको मला तुझं सोनं नाणं. अरे तू तर स्त्रियांचा सौदा करणारा एक नीच नालायक दलाल. मी दलाल नाही तर तुझ्या सारख्या कोमल लुकट्या चुबलेल्या करीचा भाषण करणारा एक प्रबल हुंगा. तुम्ही आमच्यामध्ये पडला कशा निघा? काय चाललं हे? अरे तू इथे उभा असताना हा व्यक्ती तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या पोरी बरोबर नको ते उपद्रव करतो. ही बिचारी लोकांना मदत मागते आणि तू इथे सोमवार सारखा उभा आहेस. जाऊ द्या ना साहेब, तुम्ही आमच्या मदत करायला पडता. काय भाऊ मला वाचवा. माझा भाऊ
दारू पिण्यासाठी मला रोज पैसे मागतात. मी काबाड कष्ट करून कसं तरी आमचं पोट भरते. साहेब, आज मी माझ्या वडिलांना पैसे दिले नाही तर आज याने माझा संसार केला. काय ऐकतोय मी? म्हणजे दारूची एवढी बेधुंद नशा चढली तुझ्या डोक्यावर? म्हणजे दारूसाठी तू स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला विकायला निघाला? अरे बापाला लेकीला जगण्याची उमेद दाखवायची असते. तिला या जगातील एक उत्तम लेक, एक उत्तम माता, एक उत्तम पत्नी, एक उत्तम बहीण बनवायची असते. पण तू माणूस की हरवलेला आहे का? नरभक्षक आहे, नरभक्षक. आदर्श 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 हे आदर्श तत्वाचं तुमचं हे जे पुराण आहे ना, तुम्ही आम्हाला नका सांगू. तुम्ही तुमचं तुझ्यासारख्या नीच म्हणण्यामुळेच आपल्या देशातील स्त्रिया ह्या चार भिंतीच्या आड स्वतःला कोंडून घेतात. योग्य नाही केलास, योग्य नाही केलास तू शेरजी, हे योग्य नाही केला. या विषारी सापाच्या वाटेत जाऊन तू योग्य नाही केला. सापाच्या औलादीच्या तुम्हाला अजून ओळखला नाहीस? अरे रावसाहेब देशमुख आहे मी, रावसाहेब देशमुख. आणि मी जर म्हणत आणलं तर आता या क्षणी मी तुला तुरुंग